महाराज साठे यांनी मला आग्रह केला, आदेश दिला आणि ते घेऊन आल्याबद्दल महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. गेले 3 वर्षे झाले तारीख काही जुळत नव्हते, माझी तारीख मिळत नव्हते. मागच्या वर्षी मला आग्रह केला, जळगाव जिल्ह्यात सावद्याच्या शेजारी मस्कावत नावाचं गाव आहे, तिथे माझी नवनाथ कथा होती आणि महाराज म्हणाले काल्याला तरी याच तुम्ही. परंतु 450 किलोमीटर अंतर होता, तिथे काही जुळत नव्हतं. 8-9 तास प्रवास होत होता. महाराजांना म्हटलं महाराज शक्य होणार नाही आणि ते काही जुळलं नाही. यावर्षी सुद्धा अवघडच होतं. माझं ठिकाणही अडबंगनाथच आहे, कामही अडबंगच आहे, तारखी शिल्लक नसतात. परंतु काल्याची तारीख नाही मिळाली. उद्या माझ्याबरोबर समवेत अनेक लोक, शिपायापासून ताहीस लोक माझ्याबरोबर आहे आणि नर्मदा परिक्रमा अडबंगनाथ संस्थानवरनं उद्या दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. आणि म्हणून आज मात्र संजय बाबांच्या आग्रहाने इथे येण्याची योग प्राप्त झाला. तसा मी सकाळचा लवकर कार्यक्रम करून आलो, पण बाबांचा हरिपाठात एवढे रंगलेले होते तुम्ही, काय नाचत होते, काय त्या फुगड्या होत्या, काय तो आनंद होता. म्हटलं अरुणगिरी बाबा तुम्ही आनंदच घ्या आज, बाकी काही सोडून द्या. आणि म्हणून मला इथे तो आनंद घेतला. महाराजांना धन्यवाद. इथे तसंच असणारे हे सगळे महाराज मंडळी, मला सर्वांची नावं ज्ञात नाही, पण सगळ्यांविषयी आदरभाव प्रेमभाव आहे. सगळे गायनाचार्य मंडळी, वादक महाराज मंडळी, या ठिकाणी महाराज मात्र कीर्तनकार आदरणीय हरिभक्ती पारायण दिगंबर महाराज आवर्जून आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. लहू महाराज, सोपान महाराज, रविदास महाराज, सुदर्शन महाराज, पेंढारे महाराज, सोनार महाराज, शेळके महाराज, गुरे महाराज, जनार्दन महाराज काकडे, धन्यवाद. पुढे बोला, पुढे. दराडे महाराज आणि सर्व आमच्या विद्यार्थी वृंद आणि सगळे या ठिकाणचे बाळगोपाळ, या सगळ्यांना धन्यवाद. श्री जनार्दन बाबा यांचं प्रवचन अत्यंत गोड झालेलं आहे, त्यांनाही धन्यवाद. सांगळे महाराजांचा पकवाद चांगला वाजवता सांगळे बाबा, धन्यवाद आहे. सांगा मुकुंद महाराज भाग्यवंत, कोणते ते दाढीवाले महाराज, ते सांगा जण असे दाखवून द्या, म्हणजे भेटले तर बरं होईल चहा पाण्याला. महाराज धन्यवाद. पेटे मास्तर धन्यवाद. ओम दादा झाले का? ती राहिली ना माता आमची मुक्ताई, किती गोड आहे बघा ना. काय काय मुक्ताई तुला नमस्कार. काय गोड, इच्छा करता वाजवा ना टाळ्या. वा 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 वा, आमची मुक्ताई, तिला वंदन करतो. काय बघा किती गोड आहे. काय नाव दिदीचं? स्नेहल मुक्ताई, धन्यवाद तुला. स्नेहल मुक्ताई, चोपदार मामा, विनेकरी बाबा, फेटा घालून त्या माळी, हा हा हा, राजगुरु महाराज, बास विनेकरी बाबा, राजगुरु महाराज. आता आमचे सगळे महाराज झाले, ते महाराज छोटे राहिले ना हो. काय नाव महाराज? पुढे या ना इकडे तुम्ही, या या. छोटे मोठे महाराज, किती टुकुमुकू दिसतोय चांगला, म्हणजे ते महाराज विठ्ठल या छोट्या महाराजांकरता जोरात टाळ्या वाजत. आलंय आता या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाकरता आवर्जून आलेले आमचे भोले गोसावी साहेब, आपल्यालाही धन्यवाद. शीतलजी, जोशी मॅडमजी, आपणही आवर्जून आलात, आपल्यालाही धन्यवाद. आणि चव्हाण साहेब आहे, विजय काका आहेत, बघितले सगळे चेहरे परिचित अपरिचित बर का. जगन्नाथ भागवत साहेब, आपल्यालाही धन्यवाद. सानप साहेब, परतळे साहेब, ते राहिले ना टेबलवरचे. गोपीनाथ पठारे साहेब, सगळ्यांना धन्यवाद. सगळ्या साहेबला धन्यवाद देतो, सगळ्या साहेबींना धन्यवाद देतो, कारण जेव घालणारे आहे पडत आलो तर. सगळ्या ताईंना धन्यवाद आहे. आणि म्हणून सगळे मंडळी आपल्यावरती अत्यंत आग्रहाने प्रसन्न आहे. खऱ्या अर्थाने माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती महाराज. माझ्याकडे धर्मनाथ बीज झाली, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम माझ्या संस्थांमध्ये धर्मनाथ बीजीचा होत असतो महाराज. नारंगिरी बाबाने माझ्याकडे ती अडबंगनाथाची सेवा दिली आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार असतात. 9 दिवस अन्नदान,
किमान रोज 25,000 लोकांचं अन्नदान डेली चालू होतं. असा 9 दिवस कार्यक्रम, थोडी धावपळ झाली, परंतु हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे यावं लागलं. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनी पुरुषजन सर्वांना धन्यवाद. आणि सर्व माझ्या विचाराला प्रारंभ करतो. सर्वांनी एक घोषणा करा, अलग माय बापांनो, भोलेनाथ गोसावी साहेब आणि रीता माहेश्वरी मैडम जी, आपका है आगमन हुआ, धन्यवाद. आइए दोनों बैठे. विडाला धन्यवाद. हॅलो हॅलो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सगळ्यांना धन्यवाद आहे. आता मध्ये मी भोलेनाथ गोसावी साहेब आणि रीता मॅडम माहेश्वरी जीकडे आलो होतो, तेव्हा त्यांनी माझ्या हस्ते एक मोठं उद्घाटन ठेवलं. व्यावसायिक आहे दोघंही. संजय महाराज त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि भाऊ हे होते, बरोबर. धन्यवाद. तर माय बापांनो, माझ्या विचाराला प्रारंभ करतो. चव्हाण साहेब, 13 वर्ष झाले अविरत अखंडपणे नामसप्ताह 3.5 दिवसाचा सुरू आहे. विचार करा, ही सुवर्ण संधी आम्हाला प्राप्त झाली, आम्ही कोरोनातून वाचलो म्हणून. कोरोनातून करुणा आली आणि म्हणून आम्ही कीर्तनात बसलेलो सगळेजण. नाही तर आपलेच जवळचे माणसं गेले ना, कितीतरी गेले. कोरोनाने जगाला काय शिकवलं मायबाप? जीवापाड प्रेम करणारी माणसं सुद्धा जवळ आली नाही तेव्हा. नवरा बायकोला भेटला नाही, बायको नवऱ्याला भेटली नाही, मुलं बापाला भेटली नाही, बाय बाप मुलाला भेटली नाही, अशी अवस्था तिथे बिकट झाली होती सगळ्या महाराष्ट्रात, भारतात, जगात. याचा अर्थ आहे, संकटात आम्हाला कोणीही मदत करत नाही. मग संकटात जर कोणी मदत करत नसेल तर हा सर्व जगातला मायाचा बाजार आहे. इथं निर्माण झालेला आहे. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ते मूढा पद्मव्ययंतात. मात्र निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख संज्ञे. माय बाप मोह निर्माण झाला, माया निर्माण झाली. आपलं इथे कोण आहे याचा विचार कधी केला का? आणि जे आपले आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या बरोबर येता का? आपल्या बरोबर येतील का? आणि आतापर्यंत आले का? ऐकताय का? कोणी आपल्या बरोबर आलं नाही, कोणी येणार नाही आणि येणं ते शक्य नाही. मग आपल्या बरोबर कोणी येणार नसेल, आपल्या बरोबर येणं शक्य नसेल, आतापर्यंत कोणी आला नसेल, पुढे येणार नसेल, आता आपण सावध व्हायला पाहिजे की नाही? आम्ही जीवन जगत आहोत, आम्ही परमार्थ करत आहोत, आम्ही भक्ती करत आहोत. तर नेमकी भक्ती करून जर आम्हाला देव भेटत नसेल, आम्हाला देव दर्शन देत नसेल, तर आमची भक्ती देवापर्यंत पोहोचली का याचा विचार नको का करायला? देव भेटावा प्रत्येकाला वाटतो, पण भेटतोच असं नाही. बर भेटला नाही असंही नाही. भेटला अनेकांना, निस्ता भेटला नाही हो. तिथे जाऊन त्यांनी सगळं काम केले, न सांगता करी सर्व काम, सर्व काम न सांगता करी सर्व काम, सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता करी. धन्यवाद. आता जमला. कीर्तनात असेच मदत करा. न सांगता करी सर्व काम. देवाला सांगावं लागत नाही,
परिणाम न सांगता करी सर्व काम. मग विश्वर जर सर्व काम न सांगता करत असेल, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग त्याचं नामस्मरण केलं, त्याची भक्ती केली की तो एक दिवस भेटणारच आहे. आमच्या सगळ्या संतांनी प्रपंच सोडून भक्ती केली नाही, प्रपंचातच राहिले, पण प्रपंचात राहून त्यांनी भक्ती केली. सावता महाराजांकडे देव आले, सावता महाराज देवाकडे गेले नाही, पण त्यांची भक्ती फार निर्मळ होती, पवित्र होती, स्वच्छ होती, सुंदर होती. भजनामध्ये रंगायचे. आणि शेतात गेले, अवस्था अशी निर्माण झाली होती नाथरायासारखी, का जिकडं पाहावा तिकडं त्यांना तो देव दिसायचा. कांदा मुळा भाजी, ज्यांना तिकडं पाहावा तिकडं देव दिसायचा. नाथ महाराज असा आहे, प्रमाण असं आहे, जय जय दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जय जय दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. हरी रूप ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जिकडं पाहावं तिकडं त्यांना हरिरूप दिसायचं, हरिदेव दिसायचा. मग ही अवस्था ज्यांची झाली ते नाथ महाराज म्हणतात, अशी अवस्था संतांची असते. सावता महाराजांना तीच अवस्था प्राप्त झाली. आणि ती अवस्था झाल्यानंतर घडलं काय, कांदा मुळा भाजी अवघी बिठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. मग लसणामध्ये कोथंबिरीमध्ये जिकडं पाहावं तिकडं त्यांना देव दिसू लागला. मग कोथंबिरीत पुढे देव असतो का, पण त्यांना दिसला का, ते सावता होते, ते संत होते, आणि त्यांना सर्वत्र देव दिसत होता. असा दिसणारा देव सर्व सावता महाराजांचे काम करायचा. आता आम्हाला मंदिरात गेल्यावर सुद्धा देव दिसत नाही बर का, माफ करा बर का, तुमच्या नाशिकचं सांगत नाही बर का संजय बाबा. काही काही माणसं मंदिरात जातो, डोळे बंद करतात. आता खरं सांगा विजय काका, ते डोळे बंद करायचं काम आहे का? काही काही माणसं डोळे लावून दर्शन घेतो. म्हणजे तुमच्या बजरंग नगर मध्ये नसेल तसं, पण आमच्याकडे आले की लोक असे देवळात जातात, मग डोळे बंद करतात. मी म्हटलं डोळ्यातून आतून दिसत असेल यांना. अरे बाबा पद्धत अशी आहे बर का भोलेनाथजी, दर्शनाला गेलो की डोळे बंद करून चालणार नाही. उघडे परब्रह्म ते उघडे आहेत ना, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबा. म्हणजे डोळ्यानी त्या देवाला पहा, डोळे भरून या पाहिनं. हे सगळे प्रमाण आम्हाला देता येतात. आणि माऊली रोजच सांगतात ना, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले काय होतं महाराज, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तू हा विठ्ठल. म्हणजे तो बरवा विठ्ठल डोळ्यांनी दिसला की सुख होत. बस माझा मुद्दा संपला. म्हणजे रूप द्याचं पाहिलं, सुख आपल्याला प्राप्त होतो. असा देव डोळे उघडे ठेवून पहा. म्हणून मंदिरात गेल्यानंतर डोळे उघडे ठेवले पाहिजे, आणि त्या देवाला बघितल्यानंतर घरी जाऊन डोळे बंद केले पाहिजे.
काय रूप होत, काय रूप आहे. सावळे रूप ल्यावे डोळा. काय काय रूप आहे महाराज, सावळे रूप पाहावा. ध्यान मार्गाची प्रक्रिया फार सुंदर सांगते. ध्यान मार्ग चालत असताना सावळं रूप जे आहे ते पाहावं. कसं आहे हो देव, जरा चिंतन ऐका. लक्ष आहे ना सर्वांचं? आता ऐका, कारण बाकीचे लक्ष प्रपंचात असतातच आपले. नाही तर बसले कीर्तनात, घरून निघालो होतो पण निघाली होती, पण कुलूप लावलं होतं, झटकेच दिलं नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, झटके घरच्या कुलूपाला बसले कीर्तनात, बस धन्यवाद. नाहीतर घरून निघालो होतो, मुलाला सांगितलं होतं, अरे तू आता लाईट टिकत नाही बाबा, लाईटचा तर अवघड झालेलं आहे, पाणी वरती भरून ठेव, मी कीर्तनाला जाऊन येतो. मोटर बंद केली असेल की नाही, चित्त तिकडे जातात, चित्त नाही नामे. माझा मुद्दा इथे असा आहे, ऐका. तो भगवान परमात्मा ध्यान प्रक्रिया सांगत असताना देवाकडे जाण्याचे विविध भिन्न भिन्न मार्ग आहेत. ज्ञानाने देवाकडे जाता येतं 1, पूजाने देवाकडे जाता येतो 2, जपाने देवाकडे जाता येतो 3, बर अनुष्ठानाने देवाकडे जाता येतो 4, नामाने देवाकडे जाता येतो 5, ध्यानाने देवाकडे जाता येतो 6. असे सगळे 9 प्रकार आहे. 9 प्रकार. कारण शास्त्रामध्ये 9 प्रकार सांगितलेले आहेत भक्तीचे. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जनिया. माय बापांनो, 9 प्रकारची भक्ती आहे. मग 9 प्रकारची भक्ती करत असताना प्रथम भगती थोडं कमी जास्त, प्रथम भगती संतन कर संगा, तुझी मम कथा प्रसंगा. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम. प्रथम भक्ती संताची संगत आहे. बाय बापांनो, ती भक्ती आम्हाला प्राप्त व्हावी. मग भक्तीचे वेगळे वेगळे मार्ग सांगत असताना ध्यान मार्गाने जर देवाकडे जायचं असेल, फार सुंदर आहे. काय झालं महाराज, आमचे वारकरी पंढरपूरला जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात. असा असणारा ईश्वर, परमेश्वर, जगदेश्वर, सर्वेश्वर, पंढरीनाथ, पांडुरंग भगवान परमात्मा तो विटेवर उभा आहे. भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर ज्या वेळेस तुकोबाराय गेले आणि तुकोबाराय महाराज भजन करत 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 तिथे गेले आणि भजनामध्ये रंगलेले जगद्गुरु तुकोबाराया त्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले. तुकोबारायांचा नेम होता खांद्यावरी विना भजन करत करत निघावा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी. भजन करत 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 तुकोबाराय निघाले. पंढरीनाथाच्या दर्शनाकरता जेव्हा तुकोबाराया गेले, चंद्रभागेच्या काठावरती आले आणि डोळ्यांनी पंढरी पाहिली. वायवा, जगातलं एकच तीर्थ असं आहे ते डोळ्यांनी पाहता येता. डोळा पाहावे पंढरी, पंढरी, डोळा पाहावे पंढरी, वाजावे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी, पंढरी, डोळा पाहावे पंढरी. जगात एक तीर्थ असं आहे ते डोळ्यांनी पाहावं. वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात श्रेष्ठ नाही. वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी. त्या पंढरपूरला तुकोबाराय गेले आणि चंद्रभागेच्या तीरावरती पंढरी पाहिले. चंद्रभागे तीरे पंढरी, चंद्रभागे तेरे 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 पंढरी, जय हो चंद्रभागे तेरे पंढरी. विठुरायाची नगरी,
त्यावेळेस तुकोबाराय तिथं गेले. चंद्रभागे तेरे पंढरी, विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी, नगरी चंद्रभागे तेरी पंढरी, चंद्रभागे तेरी पंढरी. त्या चंद्रभागेच्या तीरावर गेल्यानंतर पंढरपूर पाहिलं. तुकाराम महाराज सद्गती झाले. अत्यंत प्रसन्न झालेले जगद्गुरु तुकोबाराया पंढरपुरामध्ये गेले. प्रसन्न आहे. आणि तेव्हा तुकाराम महाराजांना आनंद झाला. या भरतगिरी बाबांचं कीर्तन उद्या आहे. त्यांचं आगमन झाल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. या विठ्ठल चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर आहेत. आणि त्या पंढरीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज प्रथम गेले. या बसा. अत्यंत आनंद झाला. आणि तुकाराम महाराज त्यावेळेस माय बापांनो पंढरी नगरामध्ये तुकोबारायांचं आगमन, चंद्रभागेचं दर्शन त्यांनी घेतलं. कारण जगामध्ये चंद्रभागेचं दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. तुम्ही गेले ना पंढरपूरला कधी? हो की नाही? दम दिला की काय कोणी तुम्हाला? जावा कीर्तनाला. अरुणगिरीचं कीर्तन आहे पण काहीच बोलू नका. घरच्यांनी दम दिला का? आता भरतगिरी बाबा आले ना उद्याचं काल्याचं कीर्तनाला. धन्यवाद. ते आधी माहित नाही हो. मी त्यांच्या पलीकडे संभाजीनगरला माझं सकाळी कीर्तन होतं आणि मी समृद्धीने आलो, घेऊन आलो असतो बाबाला. ते ठीक आहे, हरकत नाही. भरतगिरी बाबा करता मनापासून धन्यवाद. काय सांगत होतो मी? हा, मला असं झालं तसं होतं महाराज. हा बस बस बस. आता नीट ऐका. तर नाही ते बरं का जनार्दन बाबा, ठीक आहे. चंद्रभागे तेरी पंढरी, त्या पंढरपूरमध्ये तुकोबाराय आले. आणि तेव्हा चंद्रभागेचं दर्शन झालं. महाराज, चंद्रभागा जगातली अशी एक नदी आहे, अशी एक गंगा आहे. तर तिच्या दर्शनाने थोडासा आवाज याचा कमी किंचित माहिती. परिणाम कमी त्याची हमी घ्या. विठ्ठल परिणाम चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेचं दर्शन हे दोन्ही जीवाला पुण्यवान करतात. चंद्रभागेसी करिता स्नान, चंद्रभागेसी करिता स्नान, चंद्रभागेसी करिता स्नान, चंद्रभागेसी करिता स्नान. तुझे दोष पडती रानान, तुझे दोष पडती रानान, सुखा लागी करीती तळमळ, सुखा लागी करीती तळमळ. पंढरीसी जाय वेळ, तरी तू पंढरीसी जाय वेळ. होती जन्मोजन्मीचे सुख विसराचे. चंद्रभागेचं स्नानाने पुण्य होतं, चंद्रभागेच्या दर्शनाने पुण्य होतं, चंद्रभागेच्या स्नानाने पुण्य होतं आणि चंद्रभागेच्या तीर्थानेही पुण्य प्राप्त होतं. मग चंद्रभागा पहावी, चंद्रभागेचं स्नान करावं. दोन्ही जीवनाला पवित्र करतात. सकळ ये तीर्थे घडती एक वेळा, सकळ ये तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. डोळ्याने चंद्रभागा बघितले की सगळे जगातले तीर्थ प्राप्त होतात. बस. जगद्गुरु तुकोबारायांनी दर्शन घेतलं, नमस्कार केला, दर्शन झालं. आणि आता पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन तुकोबाराया पुढे निघाले. जाता 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 त्या पंढरीचं काय वैशिष्ट्य आहे महाराज. पंढरपूर सामान्य नाहीये. आपण गेले ना सगळे? हो, निदान हो म्हणा, नाही तर मग नाही म्हणा. गेले होते? हा गेले. बरं झालं गेले ना. गेले ना तुम्ही पंढरपूरला? बस बस काका गेले होते पंढरपूरला. बस आले जाऊन पुन्हा नाशिकला आले, पंढरपूरला गेले, पुन्हा
नाशिकला आले. धन्यवाद आहे तुम्हाला सगळ्यांना, जाऊन आले, धन्यवाद. पंढरपूरचे पत्रकार बंधू आपल्याला धन्यवाद. चॅनल वाले आपण भेट दिली, आपले आभारी आहोत. विठाल विठाल. पंढरपूरला गेलेले आहेत आणि पंढरपूरला एकदाच जावं लागतं, दोनदा नाही. एकदाच जावं लागतं. तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी, एक वेळा पंढरी, तयाची घरी ये मनाई, तयाची घरी ये मनाई. एकदा पंढरपूरला गेला की घरी येत नाही, आणि दोनदा गेला आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकदा पंढरपूरला जा. याचा अर्थ जन्माला आला की ईश्वर एकदाच भेटतो, दुसरून भेटायची गरज नाही. म्हणून एक वेळा जाय पंढरी, तयाचे घरी ये मनाही. जा पंढरपूरला. तुकोबाई गेले आणि तेव्हा प्रदक्षिणा सुरू केली. बरे का, कारण आता त्या ठिकाणी माय बापांनो आपणही पंढरपूरला जातो, प्रदक्षिणा करतो की नाही, करतो की नाही. निदान हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. दम दिलेला आहे कोणी तुम्हाला? असं थोडं खेळीमेळीचं असलं म्हणजे बरं होतं, एवढं गांभीर्याने नको. कल्पना करा बरं का भोलेनाथ बोलाजी. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर काय होतं माय बापांनो, पंढरपूरला गेले की पंढरपूरचं दर्शन फार दुर्लभ आहे. कारण या लोकात जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ म्हणजे पंढरपूर आहे. ऐकताना पण पंढरपूर हे जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. आणि तिथे गेल्यानंतर होतं काय, गर्दी असते, लाखांनी लोक असतात. आणि मग प्रदक्षिणाला लागलो की दर्शन आपल्याला होत नाही. आणि मग माणसं म्हणतात का हो 15 दिवस टाळकुटीत गेले तुम्ही? हा, मंदिरात गेले होते का? नाही बाबा. मग 15 दिवस जाऊन काय केलं तुम्ही? तुमच्यापेक्षा आम्ही बरे, मागून गेलो मंदिरात जाऊन डोक्यात ते आपटून आलो. धन्यवाद. अरे बाबा, आम्ही 15 दिवस चालत गेलो आणि टाळकोटेत गेलो, मंदिरात गेलो नाही. आमची वारी झाली कशामुळे? प्रदक्षिणा मारली आणि कळसाचं दर्शन झालं. जे वारीत जातात ते मंदिरात जात नसतात, हे ध्यानात ठेवा. पै जातात ना, फक्त कळस दर्शन. प्रदक्षिणा मारली, वारी पूर्ण झाली. कारण त्या कळसामध्ये काय आहे? मोक्ष आहे. तुका म्हणे मोक्ष देखीला कळश, तात्काळ हा नाश अहंकार. मोक्ष कळसामध्ये आहे, म्हणून त्याला अनन्य साधारण महत्व आहे. कळसाचं दर्शन झालं. पण एखादा म्हणाला का रे कळसाचे दर्शन नाही झालं तर मग वारी कशी होणार आहे? संतांनी पुढे सांगितलं, गडबडीत कळसही दिसला नाही, लाखांनी लोक असेल तर मंदिराची मागची बाजू पाहावी तरी वारी होती. पाहता राऊळाची पाठ, पाहता राऊळाची पाठ, तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360. मंदिराची मागची बाजू जरी दिसली तर एक तीर्थ नाही काका, 360 तीर्थ प्राप्त होतात, असं पंढरीचं वैशिष्ट्य आहे. आणि जरी तेही नाही झालं, पंढरपूरला गेले, ऐकताय ना, तेही नाही झालं, पंढरपूरला गेले, त्या पांडुरंगाच्या दरबारात जरी गेले महाराज आणि पंढरीला हात जोडला, त्या मातीला वंदन केलं
आणि मातीला वंदन करून हात जोडले, नमस्कार केला, तर पंढरीच्या रजकानात पांडुरंग भरलेला आहे. पंढरीमध्ये आता ऐका नीट, ऐका पंढरीचे, एक टाळन एक पखवाज वाजवा, ऐका पंढरीचे महिमान, पंढरीचे महिमान, रावळे रावळेचे तुकेचे प्रमाण, आते तिला द्रोण आणि पाषाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे, देव जाणावे, तेही देव जाणावे, देव जाणावे. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. माय बापांनो, प्रमाण फार गोड आहे. ऐका पंढरीचे महिमान, रावळे ती तू के प्रमाण, तेथीला तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. ते सगळे देव आहे महाराज, कळलं ना आपल्याला? मग ती पंढरी आपल्याला प्राप्त झाली. वारी होती, तुकोबराय गेले आणि मंदिरामध्ये प्रवेश केला, चंद्रभागीचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, रामदेवाच्या पायरीचं वंदन केलं आणि मंदिरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि गरुडाला बघितल्या बघितल्या आलिंगन दिलं. तुम्ही पंढरपूरला जाताना गरुडाला आलिंगन दिलं, खांबाला आलिंगन दिलं, गळ्यात मिठी मारली आणि गरुडाला आनंद आलिंगन दिलं. सांगितलं, गरुडा भाग्यवान आहेस तू, भाग्यवान आहे, रात्रंदिवस मंदिरात विराजमान आहे, भाग्यवान आहे. गरुड भाऊ आहे, भावाला आलिंगन दिलं. तिथेच दुसरी बहीण होती कानोपात्रा, तिलाही वंदन केलं, बहिणीला वंदन, भावाला आलिंगन. आणि मग तुकोबराय म्हणतात, दोघे भाग्यवान आहे, धन्य धन्य कानोपात्रे, कैशी झाली भाग्याची. भाग्यवान आहेस तू, मंदिरामध्ये तुला जागा मिळाली. वेश्याची कन्या आहेत कानोपात्रा, एका वेश्याची कन्या आहे, पण संत सानिध्य घडलं आणि ती साध्वी झाली आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेली, परत घरी नाही आली. ध्यानात ठेवा, एका वेश्याची कन्या आणि वेश्याची कन्या असणारी कानोपात्रा, चुकूबरायचं कीर्तन मंगळवेड्यामध्ये ऐकायला मिळालं. राजवाड्यात तो आवाज ऐकला चुकूबरायने, विचारलं, का रे एवढी सुंदर कोण गाताय, कोण गाताय, कोणाचा आवाज आहे? लोक म्हणाले, महाराज नका लक्ष देऊ, ती कानोपात्रा आहे. असं आहे का? अरे चला तिच्या राजवाड्यात महालावर जाऊ. चोखोबाराय गेले आणि कानोपात्रा म्हणाली, महाराज तुम्ही माझ्या इथे एकही पवित्र वातावरण किंवा एकही पवित्र वस्तू नाही. महाराज तुम्ही माझ्या इथं आलात, क्षमा महाराज, क्षमा. कोणत्या नरकात घालणार महाराज मला? मी तुम्हाला जलपान पण करू शकणार नाही बाबा. आलात तुम्ही, बरं वाटलं. या बसा म्हणणं सुद्धा मला योग्य वाटत नाही बाबा. लोकांच्या मनोरंजनाकरता मी आयुष्य घालणारी, आज तुम्ही माझ्या कुठीवर आलात. महाराज बसा, क्षमा करा महाराज, दया करा बाबा. काही चुकलं असेल तर माफी मागते, पण माझी चुकी पदरात घेऊन महाराज माझा उद्धार करा, उद्धार करा. हृदय डरवळलं, डोळ्यातून डबडब 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 अश्रुधारा सुरू झाल्या. महाराजांपर्यंत तडा 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 महाराजांच्या जवळ गेले, साष्टांग दंडवत घातलं आणि चरण धरले. चुकूबरायांचे मिठी मारली आणि हात खाली ठेवले, पाय हातात घेतले, वरतून डोकं ठेवलं, गळगळ 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 रडली कानोपात्रा. चोखोबारायांचे पाय डोळ्याच्या पाण्याने धुतल्या गेले आणि चोखोबारायांनी जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. पोरी, आजपर्यंत जे झालं ते सोडून दे, पण आता माझ्या पांडुरंगा करता भक्ती कर, गायन कर. लोकांच्या मनोरंजना आयुष्यभर गायली पोरी, पण ते गाऊनही तुला जिनी समाधान कधी मिळालं नाही. आता माझ्या पांडुरंगाचं भजन कर. एवढा सुंदर आवाज, संत वचनाचा परिणाम झाला, सानिध्य घडलं, संग घडला, प्रपंचातलं सुख मिथ्य वाटू लागलं आणि संत सानिध्य स्वीकारलं. सांगितलं, महाराज माझा उद्धार करा.
चोखोबरायांच्या दिंडीत ती मंगळवेड्यापासून पंढरपुरापर्यंत आली आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता सगळ्यांचीच वट लागलेली होती. चोखोबराय मंदिरामध्ये गेले, काडोपात्राही बरोबर आली होती. जीवनामध्ये पहिल्यांदा पांडुरंगाला बघितल्या बघितल्या प्रसन्न झाली आणि लक्षात आलं पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर किती पापी असू द्या पण त्याचं पाप जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही. हे पांडुरंगा, माझ्या जीवनामध्ये पाप केलंय मी, पण सगळं पाप आणि पुण्य तुला समर्पित करते. मयार्पित मनोरबुद्धी योमत भक्ता समे प्रिय. हा भगवंताचं वचन गीतेमध्ये मला मन बुद्धी अहंकार सर्व अर्पण करा, तो भक्त मला प्रिय असतो. मयार्पित मनोरबुद्धी योमत भक्त समे प्रिय. यो न ऋष्यती न दुष्टी न सोचती न कांचती. हे सगळे पाहिलं त्या ठिकाणी मला अर्पण करणारा भक्त प्रिय असतो. कानोपात्रेने विचार केला, मला अर्पण करायला काय आहे माझ्याकडं? पांडुरंगाला देण्याकरता फुलं नाही, पांडुरंगाला देण्याकरता नारळ नाही, पांडुरंगाला घालण्याकरता हार नाही, पानफुलं नाही, देण्याकरता ऐपत नाही, परिस्थिती नाही, आणि देण्याकरता या हाताने हे हात सुद्धा चांगले नाही. काय देणार त्या पांडुरंगाला? देणार काय पांडुरंगाला? अंतकरण दरवळलं होतं, अंतकरण पाणवलं होतं. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आली होती, पांडुरंगाकडे बघत होती आणि बघितल्या बघितल्या दृष्टी एकाग्र झाली होती. सांगितलं, पांडुरंगा, मला देण्याकरता काही नाही रे, काही नाही रे पांडुरंगा, पण माझं अंतकरण, माझं मन, माझा प्राण या जगातला सर्वश्रेष्ठ आहे. मी माझा प्राण तुला अर्पण करते. पांडुरंगाकडे गेली आणि तडा 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 चालत चालत गेली महाराज कानोपात्रा आणि पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवलं, धाडकन आदळलं आणि आपला प्राण त्या ठिकाणी अर्पण केला. जगातली सर्वश्रेष्ठ भक्त कानोपात्र ठरली. तुका मने प्राण, तुका म्हणे प्राण, ए तुका मने प्राण, तुका म्हणे प्राण, करा देवासी अर्पण, करा देवासी अर्पण. काडोपात्रेने आपला प्राण पांडुरंगाच्या चरणारविंदावर अर्पण केला. सांगितलं, देवा, माझ्याकडे देण्याकरता काही नाही रे, हा प्राण घे देवा. आणि तेव्हापासून प्राण देवाला दिला. तिची स्मारक पांडुरंगाच्या मंदिरात आहे. आज लाखो वारकरी जातात, कानोपात्रेचं दर्शन घेतात. कानोपात्रा कोण होती? एका वेश्याची कन्या आहेत, पण संत सानिध्य घडलं, संतांचे आशीर्वाद मिळाले, देवाने जवळ स्वीकारलं. इतक्या जवळ जागा दिली महाराज, मंदिरातच स्मारक झाले. एकाही भक्ताचं स्मारक मंदिरात नाहीये, त्या आमच्या कानोपात्रेचं आहे. अंतकरण की विशुद्धि जब हो जाती है ना, तो भगवान को स्वीकारना नहीं पड़ता, भगवान अपने आप स्वीकार लेते हैं. पवित्र हृदय झालं, अंतकरण शुद्ध झालं, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि मग मायबापांनो त्या कानोपात्रेला वंदन केलं तुकोबारायाने. गरुडाला आलिंगन, कानोपात्रेला वंदन. आणि आता पांडुरंगाच्या मंदिरात तुकोबाराय गेले आणि डोळ्यांनी तुकोबारायांनी पांडुरंगाला बघितलं. काय रूप आहे महाराज देवाचं. जरा एकाग्र चित्त करा, सगळेजण एकाग्र चित्त करा. पांडुरंगाच्या मंदिरात ज्यावेळेस तुकोबाराय गेले, पांडुरंगाला बघितलं आणि पांडुरंगाला बघितल्या बघितल्या से सावळे रूप ज्यावेळेस डोळ्यांनी पाहिले, सुंदर मूर्ती भगवान परमात्म्याची कर कठावर ठेवून आहे,
नितंबकराभ्याम धृत्वेन तस्मात् विदा दुर्वसत्यैर धृतुनाभिकुशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हात कमरेवर ठेवलेले पांडुरंगाला बघितलं. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दानशूर दाता. देवाला बघितलं महाराज. तुकोबराय बघू लागले. काय सुंदर रूप आहे, सुंदर चरण आहे, सुंदर असणारे समान असणारे चरण ठेवलेले आहेत. पितांबर धारण केलेले आहेत. पिवळा पितांबर गगनी झळकला सुंदर असणारा पिवळा पितांबर धारण केलेला आहे. कमराला कंबरपट्टा बांधलेला आहे. कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. वैजयंती माळा घातलेल्या आहेत. रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा धारण केलेल्या आहेत. वैजयंती माळा आहे, कौस्तुभ मणी आहे. श्री वच्छालंचन छातीवर भृगऋषीची लात खूण आहेत. आणि त्याच ठिकाणी सुंदर असणारा मोराचा मुकुट धारण केलेला आहे. सुंदर असणारा भगवान परमात्मा गंध लावलेला आहे. आणि शंकराची पिंड डोक्यावर विराजमान घेऊन असणारा पांडुरंग उभा आहे. पांडुरंगाला बघितलं. पांडुरंगाचं रूप बघितलं. मुकुट सुंदर होता. डोळे असणारे छान आहे. नाशिका सरळ आहे. भगवान परमात्म्याने गंध लावलेला आहे. माळा गळ्यात धारण केलेला आहे. रुद्राक्ष त्या ठिकाणी कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. तुळशी माळ धारण केलेली आहे. बुक्का कपळारी लावलेला आहेत. आणि कमराला कंबरपट्टा बांधून पिवळा पितांबर घातलेला भगवान परमात्म्याचा रूप स्वरूप पांडुरंगाचा चेहरा ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी पाहिला. आणि पाहिल्या पाहिल्या तुकाराम महाराजांचे शब्द निघाले. राहू आता हेची राहो आता हेची ध्यान. राहू आता हेची ध्यान. राहो आता हेची ध्यान. डोळा मना लंपट. 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 स्वरूप बघितलं. रूप पाहिल्या पाहिल्या महाराज. राहू आता हेची ध्यान. डोळा मन लंपट. आणि अवस्था अशी झाली. लांचा बले मन लागलेसे गोडी. लांचा बले मन लागलेसे गोडी. ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. मन लांचवलं पाणवलं. आणि असं वाटू लागलं तुकोबारायांना. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. जो मी तुझे पाहे पांडुरंगा. मी तुला पाहीन हे पांडुरंगा. आता एकच विनंती आहे. दृष्टी पुढे असा राहा. अशा पांडुरंगाला तुकोबारायांनी बघितलं. आणि बघितलं लक्षात आलं काय वर्णन करावा. पांडुरंगाच्या मुखदर्शनाचं काय महत्व आहे. काय महिमा वर्णू आता सांगणे किती. 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 कोटी ब्रह्म हत्या. कोटी ब्रह्म हत्या मुका पाहता जाती. कोटी ब्रह्म हत्या मुक पाहता जाती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. काय महिमा वर्णू आता सांगणे किती. 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 काय आरती मध्ये वर्णन आहे महाराज. काय आरती आहे. काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या. कोटी ब्रह्म हत्या मुक पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती. काय महिमा वर्णन करू. भगवंताचं मुख पाहिलं. एक ब्रह्म हत्या नाही कोटी ब्रह्म हत्या निघून जाते. लक्षात येतं ना. असा माझा दयाळू पांडुरंग आहे. त्याला तुकोबारायांनी पाहिलं. आणि देवाला पाहिल्या प्रसन्न झालेली तुकोबाराया. आणि देवाला कळालं माझे तुकोबाराय आले. भगवंत प्रगट झाले आणि पळत गेले. आणि तुकोबारायांच्या समोर जाऊन हात जोडले, नमस्कार केला. महाराज या 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 बसा. आणि तुकोबारायांना बसण्याकरता पांडुरंगाने हात जोडून विनंती केली. गाली संतासे आसने. गाली संतासे. हो नीट ऐकून मदत करा. खाली संतासे आसने. गाली संतासे. एक ताल. पूजा करी काया वाचा मने. पूजा करी काया वाचा मने.
विठाला विठाला गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी पुरवी रे पुरवी आहा काय राव वा 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 एकदा वाजवा ना काय चिंगूशी हो तुम्ही कंजूशी नाशिकचे लोक अरे कधी ऐकल्यावर चांगलं पटलं वाजवा ना भाऊ वाजवा संजय बाबा याला कथेला घेऊन जातो मी आता आमच्या सरला बेटातल्या फडामध्ये मी पहिला कथाकार आहे महाराज आळंदीच्या फडात डोक महाराज आणि आमच्या सरला बेटाच्या फडामध्ये आमचे महाराज जी इथं आहेत मी पहिला कथाकार आहे आणि माझ्या कथेला आमचे सर्वांचे आराध्य दैवत गुरुवारे संत श्रेष्ठ नारायणगिरी महाराज 2005 साली वैजापूरचे आमदार आर्यमणी साहेब साहेबराव पाटील अवतडे यांना ज्यांनी माझी कथा केली होती त्यावेळेस तिथे महाराज 70 ते 80 हजार लोक कथेला होते आणि त्याच्यात 3 दिवस नारायणगिरी बाबांनी कथा ऐकली होती आणि त्या कथेकरता गाडीत घेऊन आले होते ते दादा भाऊ महाराज आणि भरत महाराजच होते कथा तव कथा अमृतम तप्त जीवनम बस ते भागवत सुरू होईल महाराज मी बेटाच्या फडातला मी पहिल्यांदा रामायण कथाकार होतो रामायणाचार्य पद मला माझ्या गुरुनं दिलेले आहेत नारायणगिरी बाबाने हे कोणी विकत नाही काय बोलणार महाराज अभंगातून प्रस्तावनाच संपेना मी बाबाकडे येणार आहे येणार आहे बाबाकडे चला असंच आहे टाइम कितीचा आहे ते ध्यानात नाही ठिकाण आहे अडबंगनाथच आहे आमची परंपरा आहे अडबंगच आहे किती टाइम होता तर बाबा विचारायचे अरे रतनलाल किती वाजले महाराज 3.5 तास कीर्तन झालं मग अर्धा तास बाकी आहे ना विठाल धन्यवाद मंडळी धन्यवाद 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 हा तो आवाज नाही भेटणार या जगामध्ये थोडस बाजूला येऊन सांगतो 1 मिनिटाकरता बरं का काही गोष्टी एकदाच मिळतात महाराज एकदाच हा हा झाशीची राणीसारखी व्यक्तिमत्व एकदाच अहिल्याबाई होळकर एकदाच बहिणाबाई कवित्वाला एकदाच राजमाता जीवाची जाऊ एकदाच परिणाम वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकाराम महाराज एकदाच ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय एकदाच ज्ञानेश्वर महाराज या जगाच्या पाठीवरती राजे म्हणले की हजारो राजे झाले असेल पण माझे छत्रपती शिवाजी महाराज एकदाच झाले पुन्हा असा राजा होणार नाही आणि ज्या ठिकाणी ज्ञान वैराग्य भक्ती तप एक वतपुरुष भरलं होतं अशी संत एकच जगात झाले त्यांचं नाव संत नारायणगिरी महाराज आहे पुन्हा एकदाच द्वंद्व होणारच नाही ज्यांच्याकडे ज्ञान आहे तप आहे वैराग्य आहे भक्ती आहे मला तपोज्ञान वैराग्य या श्लोकावर जर कथा करायला लावली ना 8 दिवसात संपणारच नाही माझ्याकडनं नाही संपणार महाराज काय ते अगाध ज्ञान आमचं भाग्य अशा महान थोर साधूची सेवा माझ्याकडे 12 वर्षे कोठीची सेवा होती भंडारा सरला बेटामध्ये भंडाऱ्याची सेवा आमचे भरतगिरी बाबा आहेत भंडारा जेव घालायचे लोक आले की बर का जेव घालायचे महाराज नारायणगिरी बाबा एकदाच पुन्हा तो आवाज नाही ती व्यक्ती नाही आणि तो अधिकार नाही लाखांनी लोक असायचे पण बाबांनी एक आवाज दिला की टाचणी पडेल आवाज येईल
कुठलंही संरक्षण नसायचं गंगागिरी बाबाच्या सप्ताहाला. काय वातावरण. मायबाप आपण सगळेजण नारायणगिरी बाबांचे शिष्य आहे. आपण भाग्यवान आहोत सर्वजण. मायबापांनो असे संत गुरु मिळाले. भाग्य आपलं. कर विधेय होते महाराज, विधेय होते. दुसऱ्याला विचारायचे की किती वाजले. याचा अर्थ असा होता ते देहावर राहून परमार्थ करत नव्हते. त्याचे एक ओवी घेऊन सांगतो म्हणजे पटकन कळेल. मी माझी आठवण विसरले जयाची अंत करण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर रे. ज्ञानोबरांची ओवी नारायणगिरी बाबांना पूरक आहे, पूरक. तो संन्यासी महात्मा आता जगात असे संत नाही. राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. ओ राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता ऐसे कुणी होणे नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा. आता परत महाराज कीर्ती रूपाने उरलेले संत नारायणगिरी बाबा हे. आणि म्हणून महाराज असेच नारायणगिरी बाबा सारखे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि पांडुरंगाच्या पुढे गेले. बघितलं पांडुरंगाला आनंद झाला. पांडुरंग प्रगट झाले. या महाराज बसा. गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इचिले ते पुरावी सांडी मांडी परते टाके वासुदेव नाम गोकी आहा मोक्षे येईल सुखी नाम स्मरता आदरे सांडी मांडी परते टाकी सांडी मांडी परते. धन्यवाद बाबा. बर का फारच माणसं चांगली आणली होती. ते जर बरोबर कमी बस. धन्यवाद बस धन्यवाद. भरत बाबा काय सांगत हो तुम्ही. घाली संतासी नाही कीर्तन भोलेनाथ. हा तुकोबरायला आनंद झाला आणि पांडुरंगाला डबल झाला. प्रगट झाले. तुकाराम महाराजांनी आसन टाकलं म्हणजे अर्थात देवाने आसन टाकलं तुकाराम महाराजांना बसायला. अर्थात नेम असाच आहे. आपल्याकडे अतिथी आला पाहुणा आला तर घर मालकाने पटकन उठावं, सन्मान करावा, आदर करावा, पूजन करावं, दक्षिणा द्यावी आणि सन्मान करून मग तो आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. अवमान जर झाला तर तो अतिथी पुण्य घेऊन जात असतो. अवमान संतांचा कधी करू नका. मायबाप चांगलं करता आलं तर करा, वाईट करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. चांगलं करा, वाईट करू नका. माय बापांनो तिथे बसायला टाकलं. पांडुरंगाने हात जोडले आणि सांगितलं महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आता तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला काहीतरी देण्याच्या करता तयार आहे. आपण काहीतरी मागून घ्या. आणि मग त्यावेळेस तुकोबराय म्हणाले देवा वेळ झाला होता, माझी इच्छा नाहीये, तरी पण तू म्हणतोय ना म्हणसे का ही मागा हेची दे गा पांडुरंगा. दे देवा, कारण तुझ्याकडेच मी मागतोय. तू कोण आहे पहिलं चरण. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. टाळी वाजवा सर्वजण.
लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा, हे देवा तू कोण आहेस मला माहिती आहे. तू लक्ष्मी वल्लभ आहे, तू दिनांचा नाथ आहे, पद्मनाभ आहेस. ज्याला कोणी नाही त्याला तूच आहे. आंधळ्या पांगळ्याचा यक विठोबा दाता, आंधळे पांगळे मुखे वैरे, त्याचा तूच आहे दाता. देवा तेव्हा मला कळालं तू असल्यामुळे मी तुझ्याकडे काही अपेक्षा घेऊन आलो. कारण तू लक्ष्मी वल्लभ आहे. लक्ष्मी ही समुद्रातून निघाली आहे मंथन करताना. त्याच्यातून 14 रत्न निघाले होते. देव आणि दानव एकत्र आले. अगदी 1 मिनिटामध्ये ती कथा सांगतो, पटकन कळेल आपल्याला. देव दानव एकत्र आले, माणसं एकत्र आले की काम चांगले होत असतात. आता कोण कधी एकत्र येईल सांगताच येत नाही महाराष्ट्रात. आणि कोणी पहाटे सकाळी येतं, कोणी 6ला येतं, कोणी दुपारून येतं, कोणी रात्री येतं, कोण कधी निघून जातं हेही सांगता येत नाही. महाराष्ट्रातलं म्हणतो मी. हा बरं आहे, चांगलं आहे, माणसं एकत्र आली पाहिजे. आणि माणसं एकत्र आले की क्रांती होती बरं का. ते दोघं एकत्र आले, लक्षात आलं का. देव आणि दानव दोघांनी ठरवलं मंथन करायचं आहे, अमृत निघाला पाहिजे. अपेक्षा अमृताची होती. मंथन करायला प्रारंभ केला समुद्रामध्ये. बरं, त्या ठिकाणी कथा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मंथनाला प्रारंभ झाला, अमृताची अपेक्षा होती, पण सर्वप्रथम विषच निघाला. याचा अर्थ असा आहे, नीट ऐका, चांगलं काम करायला गेले तर कधी कधी दुःख भोगावं लागतं, तेव्हा सुखाची प्राप्ती होते. दुःख ज्याला पचवता येत नाही त्याला सुख रूपी अमृत मिळत नाही, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा अमृताची होती, पण पहिल्यांदा विष निघालं. आता कोण घेणार हो अमृत? सगळे घेणार होते, पण जो मोठा असतो ना त्याला विषही पचावा लागतो, त्यालाच मोठं होते, ते ध्यानात ठेवा. सगळेजण तिथं आले आणि सगळेजण भोले बाबाकडे गेले. महादेव बडादेव सबदेवंका बाबा, तुम्ही सगळ्यात मोठे आहात, जरा प्रसाद घ्या ना थोडा. नाशिकून आलो बजरंग नगर मधून घेऊन, घ्या ना जरा घ्या. काय प्रसाद आहे? पाहिलं तर हलहाल नावाचं विष होतं. भोलेनाथ म्हणले जगाचं कल्याण होत असेल तर विष सुद्धा घेणार, आणि विष पचवल्याशिवाय माणसं मोठे होत नाही, ध्यानात ठेवा. आपल्याला वाटत असेल मोठं व्हावं, आपल्याला वाटत असेल आपण मोठे होऊन राहावं, तर तुम्हाला विष पचवण्याची शक्ती सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं लागेल, सहनशीलता धारण करावी लागेल. तेव्हा तुमच्याकडे ते गुण आले, सद्गुण आले, तेव्हा आपण मोठे होत असतो. महादेव बाबांनी विष घेतलं, सगळ्यांनी आनंद वाटला. बरं झालं विष दिलं. त्याच ठिकाणी मायबापांनो एक एक रत्न निघू लागले. प्रत्येक रत्न वाटण्यात आले. मुद्दा अगदी माझा एवढा होता, अनेक प्रकारचे रत्न. हत्ती निघाला रत्न, तो इंद्राला दिला. पारिजातक स्वर्गात गेलं. अनेक प्रकारचे धन्वंतरी होती, कुबीराकडे धन्वंतरी गेली. सगळे प्रकारचे रत्न, 14 रत्न आहे बरं का. एवढा वेळ घेत नाही मी सांगून, पण सर्वात महत्वाचं रत्न अमृत निघालं. वाटण्या झाल्या, आणि त्या वाटण्या जिथे झाल्या त्या नगर जिल्ह्यामध्ये देवांच्या आळी जिथं पंगत सुरू झाली, त्याचं नाव देवळाली म्हणून आजही ते गाव प्रसिद्ध आहे बरं का. भगवान परमात्म्याने मायवी रूप धारण केलं होतं, मोहिनी रूप धारण केलं होतं. नेवाशामध्ये मोहिनी राजाचं मंदिर आजही आहे. देवांच्या आळी म्हणून पंक्ती बसल्या देवळाली तिथे आजही आहे. असो, अशा प्रकारे त्या ठिकाणीची घटना घडली, आणि मग मात्र अमृत वाटण्यात आलं. आता शेवटी राहता राहिली, लक्ष्मी निघाली. आता लक्ष्मी निघाल्यानंतर आता कशी वाटणार? तिचे काही तुकडे करणार का? मग काय केलं? सांगितलं आता लक्ष्मीची वाटणी कशी करायची. रत्न वेगळे वेगळे दिले होते, लक्ष्मीची वाटणी करायची होती. पण निर्णय असा झाला, लक्ष्मी ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो लक्ष्मी पती. आता सगळ्यांना इच्छा लक्ष्मीची होती. जरा 1 मिनिट चेहरा चित्र डोळ्यापुढे आणा बरं का, लक्ष द्या. माय बापांनो, लक्ष्मीच्या हातात वरमाळा देण्यात आली, आणि ज्याच्या गळ्यात लक्ष्मी माळ घालणार आहे तो लक्ष्मीपती होणार आहे. सगळ्यांना इच्छा होती. अशा पंक्ती बसल्या होत्या, लाईन मध्ये निघाली लक्ष्मी. सगळ्यांना इच्छा होती लक्ष्मी मला मिळावी, मला मिळावी. बारीक ऐका, अपेक्षा सर्वांनाच होती, लक्ष्मी मला मिळावी, लक्ष्मी मला मिळावी, अपेक्षा सर्वांना होती. पण लक्ष्मी मात्र, ज्यांना ज्यांना अपेक्षा होती लक्ष्मी मला मिळावी, लक्ष्मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. ऐकताय का आपण? लक्ष्मी ढुंकून पाहत नव्हती. ज्यांना वाटत होतं मला लक्ष्मी मिळावी, लक्ष्मी पाहत नव्हती, त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. प्रत्येकाला वाटत होतं, देवांच्या पंक्ती होत्या, दानवांच्या पंक्ती होत्या, प्रत्येकाला अपेक्षा होती लक्ष्मीने माळ आमच्या गळ्यात घालावी. पण कुणीच दानवाकडे तर ढुंकून पाहिलं नाही. सदाचार नसेल, सद्विचार नसेल, अशाकडे सुंदर मुलगी लक्ष देत नसते, हेही ध्यानात ठेवा. परिणाम असा झाला,
पुढे गेले, देव बसलेले होते, देवात अनेक देव होते, सुंदर सुंदर देव होते. आणि सगळे देव पाहता पाहता सगळ्यांना वाटलं आता माझ्या गळ्यात हार येईल, हा आता माझ्या गळ्यात माळ येईल. पण लक्ष्मी मात्र त्यांच्याकडे पाहत नव्हते. जाता जाता पुढे चंद्राला बघितलं, आणि चंद्राला बघितल्या बघितलं लक्ष्मी हसली. हा जरा बरा आहे, शीतल आहे, पण याला सुद्धा डाग पडलेलाच आहे. हा, चंद्राला सुद्धा डाग आहे की नाही? तुम्ही ऐक नाही सगळेजण इथं. चंद्राला डाग पडलेला आहे. जाऊ द्या म्हटले, याला डाग आहे. पुढे गेली आणि पुढे पाहिल्यानंतर सूर्यनारायण बघितले, हे बरे म्हणले, पण रात्रंदिवस नुसते रागीटच आहे, लालच डोळे आहेत, क्रोधही मान आहे. नको म्हणले, रात्रंदिवस क्रोधात असणारा पती कोणत्या पत्नीला आवडतो? नको म्हणली. चला पुढे पाहू म्हटले. पुढे गेल्या गेल्या महाराज, 4 डोक्याचा बाबा होता, भरती बाबा 4 डोक्याचा. कोणता? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाला बघितलं, हे जरा बरे म्हणले, पण निधी कधी फोन लाव व्यस्तच, आय एम बिझी. अहो बिझीच होतो म्हणले, कॉल कधी बोलणंच होत नाही म्हणले, रात्रंदिवस फोन करावं तर फोन लावं तर बिझी बिझी बिझी, इजी कधीच सापडत नाही म्हणले. 4 डोक्याचा असून बरं का महाराज, 4 डोक्याचा बाबा सुद्धा इजी सापडत नाही म्हणले, बिझीचे म्हणले. आता ते त्याच्यात बिझी असते. परिणाम असा झाला, बाबा सापडत नाही म्हणले 4 डोके, परिणाम असा झाला बिझीचे म्हणले बाबा. परिणाम असा, नको म्हणले. पुढे गेले, पुढे गेले. आता ऐका पुढच्या आसनावरती, हा 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 हा, जगातला सर्वात मोठा भोलेनाथ भगवान शंकर पाहिले. काय अवस्था होती. भोलेनाथाला बघितल्या बघितल्या लक्ष्मी म्हणाली, भोलेनाथ जरा बरी आहे, पण आईच म्हणले, भोलेनाथ बरी आहे, भोलेनाथ बरी आहे, खरे बरी आहे, पण राहणीमानात लईच गद्दळी म्हणले. कारण भोलेनाथ कसे राहतात, अरे रे 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 रे, भोलेनाथाची राहणी कशी? भोलेनाथ काय इस्त्रीचे कपडे घालतात का? भोलेनाथ इस्त्रीचे कपडे नाही, टाईट फिट नाही, गज चर्म काय घातलेलं, वाघाचं कातड घातलेलं आहे महाराज, गज चर्म घातलेलं आहे, आणि चर्म घालून वाघाचं कातड गुंदळलेलं आहे. नको म्हणले, जरा बरी आहे, पण जरा राहणीमानात फार उदासीने. पाहिलं, पुढे पाहिलं, पावडर कोणत्या कंपनीची होती? भोलेनाथाचे पावडर म्हणजे चिता भस्म लेप, मैमनवाचा कळेल चिता भस्म होता. गळ्यामध्ये कोणतं लॉकेट होतं? भुजगेंद्र हार आहे, लॉकेट काय? नको म्हणले, हे जरा बरे खरी आहे, पण राहणीमानात उदासीन आहे. नको म्हटले, तेही नाकारले. आणि पुढच्या असणं, कोणती पोरगी असू द्या महाराज, मुलीला एकच इच्छा असते, कन्यावर हे ते रूपम. कन्याला रूपवान मुलगा आवडतो, दुसरा आवडत नाही. परिणाम असा, शेवटच्या आसनावरती आहा पद्मनाभ बसले होते, साक्षात विष्णू नारायण भगवान परमात्मा. आणि आतापर्यंत सगळे लक्ष्मीकडे बघत होते, सगळे लक्ष्मीकडे बघत होते. सगळ्यांना अपेक्षा होती लक्ष्मी आम्हाला मिळावी. लक्ष्मी त्यांच्याकडे झुंकून पाहत नव्हते. 4-2 सापडले, लक्ष्मीने लक्षही दिलं तर लक्ष्मीने ते नाकारले होते. आता मात्र शेवटच्या आसनावर नारायण पाहिले. नारायणाला बघितल्या 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 लक्ष्मी म्हणाले, आहा आज माझा योग्यतेचा जोडीदार भेटला, योग्यतेचा जोडीदार भेटला. आता मला स्वीकार केला पाहिजे. लक्ष्मीने टुकुमुकू बघू लागली, टुकुमुकू बघू लागली. बस कळलं तुम्हाला आता, ते होऊन गेलं टुकुमुकू. लक्ष्मी त्या ठिकाणी नारायणाकडे लक्ष्मी टुकुमुकू बघत होती. महाराज आनंद झाला होता. लक्ष्मीने नारायणला बघितलं, पण नारायण मात्र आतापर्यंत नारायण जे होते ना चव्हाण साहेब, नारायण आणि लक्ष्मीकडे बघितलं नाही, ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. आता नीट ऐका, मुद्दा महत्वाचा आहे. आतापर्यंत लक्ष्मीकडे सगळे बघत होते, सगळे लक्ष्मीकडे बघत होते, पण लक्ष्मी कोणाकडेही ढुंकून पाहत नव्हते. आता लक्ष्मी ज्याच्याकडे पाहत होती, तो लक्ष्मी ज्याच्याकडे पाहत होती, तो लक्ष्मीकडे ढुंकून पाहत नव्हता. त्याचं नाव नारायण आहे. लक्षात येतं का? लक्ष्मीकडे सगळे पाहत होते, लक्ष्मी त्यांच्याकडे पाहत नव्हते. आता लक्ष्मी ज्याच्याकडे पाहते, तो तिच्याकडे पाहत नाही. लक्ष्मी ज्याच्याकडे पाहत राहत असते, तो तिच्याकडे पाहत नाही. त्याला ईश्वर म्हणतात. आता कुठलीच इच्छा शिल्लक नव्हते. आणि तो नारायण शेवटी लक्ष्मीला म्हणावं लागला, अहो ऐका ना, बजरंग नगर मध्ये आले मी, ऐका ना, जरा ऐका, मी तुमच्याकडे आले, जरा भेटा ना, माझं संग बोला ना. नारायण बोलतच नव्हते. नारायणाने सांगितलं, लक्ष्मी आली तशी जा आता. ते म्हणले, जायला नाही आले,
मग तुमच्या संग घेऊन जायला आले म्हटले. मग शेवटी प्रार्थना केली, विनंती केली. विनोदाचा भाग बाजूला ठेवा. लक्ष्मीना विनंती केली, हे प्रभू मला तुमच्या चरणाची सेवा रात्रंदिवस घडू द्या, एवढीच इच्छा आहे. तुमच्या चरणाची दासी म्हणून राहील. पाय लक्ष्मीचे हाती, मला पायाची सेवा द्या प्रभू, बाकी काही नको. नारायणाला दया आली, स्वीकारलं. आणि मग लक्ष्मीपती नारायण झाला. आता लक्ष्मीचा पती नारायण असल्यावर त्याच्याकडे काही कमी आहे का हो? म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, हे लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा. लक्ष्मी वल्लभा, दीननाथ पद्मनाभा, तू लक्ष्मीपती आहेस म्हणून तुझ्याकडे विनंती आहे. तू पद्मनाभ आहे, दिनांचा नाथ आहे. आणि आता कळालं, तुझ्या चरणार बिंदावरती सुख वस्ती करू नये दुसरे सुख बाबाचे तुझे पायी, सुख बाबाचे तुझे पाये, सुख बाबाचे तुझे पायी, सुख बाबाचे तुझे पाये.
बसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. हे देवा, हे विश्वरा, सुख तुझ्या चरणावर असल्यामुळे मला तिथे राहू दे. कारण तू सुखाचा नियंता असल्यामुळे त्याच ठिकाणी मला जागा दे. माझी अपेक्षा फार मोठी नाही, माझी अल्प ही वासना. तो उदारांचा राणा, सुख बसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. हे देवा, हे ईश्वरा, माझी अपेक्षा फार छोटी आहे, तू देणारा फार मोठा आहे. आणि या प्रपंचाच्या तापाने भोगाने आम्ही सर्वजण दुखी झाल्यामुळे आता मात्र ती इच्छा आता तू पूर्ण कर. आम्हाला इथून या दुखातून सोडव. कारण तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे. सुख बसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आज इथे धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, पण वेळ फार झाला. 11:15 वाजले. 10:30चीच वेळ मला इथं दिली होती. बजरंग नगर सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा हा आश्रम गुरुवरे नारायणगिरी बाबांच्या कृपेने, त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली. आपण सर्वजण अविरत अखंडपणे या ठिकाणी तेजवत ठेवलेली आहेत. बजरंग नगरच्या या सगळ्या भक्त परिवाराला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपल्या हाताने गुरुवरे नारायणगिरी बाबांची अशीच भक्ती घडत राहावी ही प्रार्थना आहे. संजय बाबा यांनी मला आग्रह केला आणि इथे घेऊन आले. गेले 3 वर्षापासून मागे पुढे वेळच भेटत नव्हते. आज मात्र आग्रहाने इथे आणलं. शेवटचा दिवस असल्यामुळे कार्यक्रमाला जरा विलंब झाला. तरीही पण त्या आविर्भावामध्ये आपण सर्वांनी भक्ती परमार्थ या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. सर्वांना धन्यवाद देतो. सर्व महाराज मंडळी, गायक, वादक, गुणीजन या ठिकाणचे परिचित अपरिचित सुंदर साथ केली. सर्वांना धन्यवाद. पूजेने भरतजी महाराज आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. भोलानाथ गोसाई भाऊ, माझ्या प्रेमामुळे आपण इथं उपस्थित झालात. रीता माहेश्वरीजी, आपणही आलात. शीतलजी जोशीजी, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. मग आमच्या या परिवारातले सगळे इथलेच आहे. बजरंग नगरचे आपले सगळे एकच आहोत आपण. सर्वांना धन्यवाद देतो. पूजेने महाराजांचं प्रवचन दुपारी झालं, जनार्दन महाराजांचं, आणि आदरणीय हरिभक्तीपारायण महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. बऱ्याच वर्षांनी भेट झाली पुन्हा. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. पेटे मास्तरनी तर मला फार प्रसन्न केला. क्या बात आहे, एवढं गोड वाजवणं फार सुंदर आहे. धन्यवाद तुम्हाला. आणि स्तुती करण्यासारखंच आहे, फार स्तुती करण्यासारखंच आहे. असं गोड व्यक्तिमत्व तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात. तुम्हालाही धन्यवाद देतो. ज्यांच्याकडे आज प्रसाद व्यवस्था झाली, टोपेवाले भाऊ, शिवाजी भाऊ, आपल्यालाही धन्यवाद. आणि इथे एकच जाता जाता सांगेल, जीवन फार दुर्लभ आहे. आदर्शमय जीवन घडवा, बनवा. लोकामागे उगाच पळू नका. आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी क्रांती आणि कार्य करून दाखवा की तुमचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे, असं जीवन घडवा. लोकामागे जाऊन कधीच सुख भेटणार नाही. जायचं असेल तर सद्गुरूच्या सानिध्यात जा, संतांच्या सानिध्यात जा. बाकी बाजार लोकात अनेक सुख देणारे लोक भेटतील, समाधान आम्हाला मिळणार नाही त्यात. माझ्या जीवनामध्ये एक वाक्य मी ऐकलं होतं, सांगू का महाराज? अर्ध मिनिट कीर्तन झालं माझं, पण अर्ध मिनिट घेतो. दीपावलीचा सण होता, सरला बेटातली कथा आहे, अर्ध मिनिट सांगतो, ऐका. आम्ही सगळेजण विद्यार्थी तिथे होतो. महाराज कपडे वाटत होते. आमच्यातलाच एक पखवाद्या होता, सगळ्यांना कपडे वाटत होते. काही शाली द्यायचे, कपडे द्यायचे. नीट ऐका, बाबाच्या हातात येईल तसं देत होते. पण एका विद्यार्थ्याला शाल जरा छोटी गेली. भोलेनाथ, शाल छोटी गेली. तो रडू लागला. तो म्हणाला, महाराज मी ही शाल घेणार नाही. दीपावलीचा दिवस आहे, थंडीचं वातावरण आहे, गंगेला पूर आलेला आहे, पाणी भरलेलं आहे नदीमध्ये. आणि त्याच वेळेला तो म्हणाला, महाराज ही शाल मी घेणार नाही, मला दुसरी शाल द्या. आमच्याच परिवारातला एक शिष्य होता,
महाराज म्हणाले, राजा हरकत नाही, तुला मी शाल बदलून देतो. नीट ऐका, संत श्रेष्ठ गुरुवारे नारंगिरी बाबाचं वाक्य आहे, शाल मी तुला देतो. अरे पण अपेक्षा शाली माग नसावी, शालीच्या अपेक्षा नसावी, असं जीवन असावं, असं जीवन जगावं की शाली आपल्या मागे आले पाहिजे, असं जीवन जगता आलं पाहिजे. तरी तो विद्यार्थी एवढा बुद्धिमान होता, तो म्हणला, बाबा मला काही सांगू नका, शालच द्या. बाबा म्हणले, याला 2 द्या. 2 शाली दिल्या, खुश झाला. मी बाजूला होतो, मी विचार करत होतो, बाबा असे का म्हटले असावे. ज्या अर्थी नारंगिरी बाबाच्या मुखातून वाक्य निघलं, ते वेदाचं वाक्य होतं, वेदाचा अर्थ होता. त्या अर्थी शाली मागं पळालं नाही पाहिजे, शाली आपल्या मागं पळायला पाहिजे, असं आदर्शमय जीवन जगता आलं पाहिजे. त्याच दिवशी संकल्प घेतला महाराज, बंकर स्वामीची भजनी मालिका वाचायला घेतली, पाठ करायला घेतली. त्याच वेळेला 6 महिन्यात बंकर स्वामीची भजनी मालिका पाठ करून दाखवली. आमचे पाठ घेणारे आंधळे होते. तुम्ही जागे का सगळे? आम्ही डोळस पाठ करायचो, सुखदेव अण्णा म्हणून आंधळे आमचे पाठ घ्यायचे. तर मायबाप, आज बाबांचं वाक्य पावला पावली आपल्याला कामाला येतं. कोणाही मागे जीवन घालू नका, जगू नका, असं जीवन जगा. बाबांच्या कृपेने मला महाराष्ट्रातही काम करायला योग संधी प्राप्त झाली. आणि एक माझा आखाडा आहे, खाटू श्याम श्री महाकाल आखाडा, त्याचा मी त्या आखाड्याचा जगद्गुरु म्हणून काम करतोय. पूर्ण भारतभर त्या आखाड्यातून काम करायची संधी नारायणगिरी बाबाने दिली. 2 वर्षापूर्वी मला उज्जैन मध्ये ती पदवी बहाल केली होती, सगळ्या महाराष्ट्राला भारताला माहिती आहे. अशा रीतीने ते कार्यही माझ्याकडनं घडत आहे. याला कारण नारंगिरी बाबाची कृपा आणि अडबंगनाथाची तपोभूमी. आ हा हा हा, जिथे नवनाथ आहे तिथे गोरक्षनाथ आहे, जिथे नवनाथ आहे तिथे अडबंगनाथ आहे, आणि जिथे अडबंगनाथ आहे तिथे अरुणगिरी आहे. ध्यानात ठेवा. नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायामध्ये ही सविस्तर कथा भारतात प्रसिद्ध आहे. त्या गादीवर बाबाने मला बसवलं आणि आज पूर्ण भारतभर नाथपंथाची किमया, नाथांचे कार्य घेऊन जाण्याची संधी सद्गुरूच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.